याला तिसरे किंवा शिंपले असेही म्हणतात. आपल्या भारतातही बनवले जाते हे. प्रत्येक देशात बनवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तर ही लोक डायरेक्ट कच्चंच खाऊन घेतात म्हणजे ते. आणि हे जे दिसतं याला लॉबस्टर म्हणतात. बघून मला खूप भीती वाटली. बघू शकता तुम्ही. खाण्याचे शरीराला याचे खूप फायदे असतात, चांगलं असतं शरीरासाठी. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. हे आहे लेपा, जो खायला खूप चविष्ट लागतो. मी खाल्लेलं ही फिश. त्यानंतर याच्यात काटा हा आपल्या पापलेटमध्ये जसा असतो एका साईडला, म्हणजे काढायला सोपं असतं आणि खायला पण छान असतं. जे लहान पोरांना खायला द्यायला छान आहे. त्यानंतर इकडे बघू शकता ही लोक आपल्याला सांगतात की आम्ही तुम्हाला बनवून देतो बाबा. आपण फिश घ्यायची तिथून आणि ते आपल्याला बोलवायला येतात की आम्ही तुम्हाला बनवून देतो, इथंच का म्हणून. पण ते प्रत्येक देशात कसं खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, म्हणून आम्ही ते काही खाल्लं नाही. त्यानंतर जे काटेरी दिसतंय गो ब्लॅक कलर, त्याला सी अर्चिन म्हणतात. हे खूप कॉस्टली असतं आणि जापानीज लोक सुशीवर लावून याला खात असतात. बघू शकता. आणि क्रॅप होते, ते बोलले मला मी व्हिडिओ काढत होती तर हातात धरा म्हणून, पण मला भीती वाटत होती त्याला बघून म्हणून काही धरले नाही. बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड्स आहे ते. आपण तर काही बघितलेले पण नसता, असे पण होते काही तिथं. त्यानंतर सानूला फिश धरायची होती हातात, पण तिला खूप भीती वाटत होती. तिची इच्छा होती हातात धरायची, पण तिने नाही धरलं, तिला भीती वाटत होती म्हणून. त्यानंतर आम्ही इथं प्रॉन्स घेतले. छान मिळाले होते प्रॉन्स. बिलिंग वगैरे केलं आणि बाहेर आलो आम्ही. सानूलाही भूक लागली होती. म्हटलं बाहेर बघू काय खायला मिळतं. तर इथं बाहेरच्या साईडला आहे ना डोरा केक असतो, तो सानूलाही आवडतो. मग तिथं गेलो आम्ही. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा असतो हा डोरा केक. मैद्यापासून बनवला जातो आणि तेलात फ्राय केला जातो त्याला. म्हणजे फ्रेश असतो, गरम, म्हणून खायला खूप चविष्ट लागतो. त्यानंतर इकडं त्यात फ्लेवर असतात, चॉकलेट आणि जाम, असे 2 प्रकारचे फ्लेवर असतात. आम्ही चॉकलेटच घेतो नेहमी, कारण सानूलाही तो आवडतो. तर बघा अशी प्रोसेस असते त्याची. मोरोक्कोन लोक खूप खातात त्याला, फ्रेश मिळतो. खाऊन वगैरे झालं. त्यानंतर आता घरी जायला निघालोय. बघू शकता तुम्ही ट्राम पण आली होती. व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय हा. ही घराची बॅक साईड आहे आमची. ट्राम स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर घर आहे आमचं. हे बघा इथं सानूचे टॉईज पण घेतले होते तिला. त्यानंतर इकडून ट्रामचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. सानूची मस्ती सुरू होते. घरी पोहोचलोय आता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.